मला क्रेडिट नकोय, बायको हवी आहे. आणि कित्येक नवरे काहीही वाईट झालं की आपली जबाबदारी झटकतात आणि बायकोवर ढकलतात. पण तसं मी कधीच करणार नाही. आमच्या आयुष्यात जे काही घडेल त्याची जबाबदारी आम्ही दोघंही वाटून घेऊ. आमच्याकडे कसं आहे की नवरा बोलतो आणि बायकोला होच बोलावं लागतं. पण आमच्या बाबतीत तसं मुळीच होणार नाही, कारण माझा आदर्श तुम्ही आहात. तुमच्याकडे बघून ना मला नेहमी असं वाटतं की नवरा बायकोचा नाता ना असाच असा, त्यात बरोबरी आणि समजूतदारपणा हवा. कोणी वरचढ किंवा कमी नको. जोडीदार म्हणून संसाराचा गाडा मिळून ओढता तुम्ही, तसं पाहिजे. मला आठवतंय ना, काका जेव्हा तुमची नोकरी गेली होती, तुम्ही रिक्षा चालवायला लागला होतात आणि हे जेव्हा काकूंना कळलं तेव्हा त्यांनी तुम्हाला कधीच जाब विचारला नाही, चिडचिड केली नाही. उलट तुमचा भार हलका करण्यासाठी स्वतः काम शोधायला लागले. आणि तरी जर त्यांच्या आयुष्यात दुःख आलं तर मी ते हसत हसत दूर करेन. काका काकू, मी या गोष्टीची नक्कीच काळजी घेईन की माझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाहीत. आमचं नातं आणि आमचा संसार असाच फुलेल. 5वं वचन. भावना मॅडमच्या मनाविरुद्ध मी कुठलीही गोष्ट त्यांना करायला भाग पाडणार नाही. खरं तर हे लग्न आता त्यांच्या मनातच नाहीये हे माहितीये मला. आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम आणि आमच्या संसाराबद्दलची ओढ जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे. आणि हो, हे सगळं ते होईल तेव्हा होईल. आणि त्या माझ्यावर प्रेम करो व न करो, पण काका काकू, मी तुम्हाला खरंच वचन देतो की माझं त्यांच्यावरचं प्रेम तसूभरही कमी होणार नाही. आमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वचन म्हणून देतोयस तू. आमचं मन कधी वाचलंस तू. पण हेच सगळं तू न फसवता केलं असतंस ना तर. वास येतो ही वचनं देऊन तू मन जिंकलंस आमचं.